काय सध्या परिस्थिती भारतात पर्यटनाची? पर्यटनाची स्थिती खूप चांगली आहे आणि ती दिवसेंदिवस अजून चांगली होत चालली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली स्ट्रॉंग होत जाणारी इकॉनॉमी. लोकांच्या हातात पैसा येतोय. सो बेसिक ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हे सगळं झाल्यानंतर नॅचरली लोकांना काय वाटतं? पर्यटन. आणि पर्यटन हे आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. कारण आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की जो फिरतो त्याचा ऑटोमॅटिक तो वाईज होत जातो. संस्कार म्हणले पर्यटनाला संस्कार म्हटले. सभा चातुर्य वगैरे त्याच्यातून येतं, धीटपणा येतो, नवीन गोष्टी कळतात, स्वतःला माणूस समजतो. त्या काळात काशीची सहल आपल्याकडे पहिल्यापासून, काशीची तीर्थयात्रा आपल्याकडे महत्वाची आहे. आपले जे आद्य शंकराचार्य आहेत त्यांनी 4 धाम आपल्या देशामध्ये त्या काळात हे केले. आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये द्वारका आहे, उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ आहे, ओरिसामध्ये पुरी आहे आणि दक्षिणेमध्ये रामेश्वरम आहे. सो देशाची 4 टोकं 4 धामांना जोडली गेली आहेत. 12 ज्योतिर्लिंग आहेत, शक्तिपीठ आहेत. सो हे सगळं करणं हा आपला पूर्वीपासूनचाच भाग आहे. आणि किती सुंदरता आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले काशीला जाऊन दर्शन घ्यायचं, मग तिकडून रामेश्वरमला यायचं, काशीचं जल घेऊन त्याचा अभिषेक रामेश्वरमवरती करायचा आणि रामेश्वरमचं जल घेऊन परत काशीला जायचं. म्हणजे तुम्ही एवढं अंतर सांधायचंय. आता आपण विमानाने जातो, त्या काळात लोक चालत जात होते. सो इतके भूभाग समजतात, इतक्या भाषा समजतात, इतक्या संस्कृती समजतात, इतकी तुम्हाला भोजन संस्कृतीपासून सगळ्या गोष्टी समजतात. सो हा एक सुंदर भाग त्याच्यातला पहिल्यापासून आहे. आणि आता तर काय, हे सगळं ग्लोबलायझेशन आणि याच्यामुळे लोक जगात फिरायला लागले. विशेषतः कोविड नंतर याच्यामध्ये एक मोठा सर्ज आला खूप. कारण लोकांना लक्षात आलं की माहिती नाही उद्या काय होणार आहे आपल्याला आयुष्यात. सो आज जे आहे जगून घेतलं पाहिजे, फिरून घेतलं पाहिजे. जिंदगी ना मिलेगी दोबारा.